आपण एका अशा सायकलमध्ये आहेत ना की जिथं निगेटिव्हिटी हा आपला बेस होऊन गेली आहे. आणि आता 2 मिनिटापूर्वी मी जे म्हटलो की युनिव्हर्स ही खूप पॉझिटिव्ह आहे. मग तुझ्या लक्षात येते वी आर अ निगेटिव्ह पर्सन लिव्हिंग इन अ पॉझिटिव्ह युनिव्हर्स. म्हणजे याच्यापेक्षा काय शोकांतिका असू शकते. म्हणजे जेव्हा मी पॉझिटिव्ह आहे आणि युनिव्हर्स पण पॉझिटिव्ह आहे, तो बघ रेझोनन्स कसा होईल. म्हणून ते म्हणतात ना की आप जिस चीज को शिद्दत से चाहे तो पूरी कायनात वगैरे वगैरे, नाही का, आप उसको मिलाने के लिए आपकी साजिश करती है. का युनिव्हर्सला वाटतंय की सगळं पॉझिटिव्हच व्हावं, आपल्यालाच वाटतंय निगेटिव्ह व्हावं, नाही झालं तर म्हणजे नाही का. म्हणजे परिस्थिती असती पॉझिटिव्ह, पण आपण ते एक्सेप्ट करायला 100 लोक म्हणतात ना आपल्याला होईल होईल होईल, पण आपल्याला नाही वाटत. आणि तू लक्षात घे, जेव्हा 100 लोक म्हणतात नाही होणार नाही होणार नाही होणार, पण आपल्याला वाटतं ते होतं, त्यावेळेस आपली पॉझिटिव्ह. तर आपलं ह्या आजूबाजूच्या लोकांशी घेणं देणंच नाहीये, आपलं आपल्याशी आणि युनिव्हर्सशी घेणं देणं. मग त्याला आपण दैवी शक्ती म्हणू, त्याला आपण वेगवेगळे सुपरनॅचरल पॉवर म्हणू, काय तुम्ही म्हणत असताल ते, पण जेव्हा तुमचं आणि त्याचं रेझोनन्स होतं, म्हणजे तेव्हा तुम्हाला थांबणारं कोणी राहत नाही, तुम्हाला सांगायची गरज राहत नाही. नमस्कार मित्रांनो, आपलं मराठी पॉडकास्ट ज्याचं नाव आहे ऐकूया बोलूया, यामध्ये मी चैतन्य कळमकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आपलं पॉडकास्ट हे फक्त ज्ञान मनोरंजन इथपर्यंत सीमित नसून या ठिकाणी वेगवेगळे विषय चर्चेले जातात. असाच एक विषय म्हणजे पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग. आपल्या आयुष्यामध्ये विचारांचे खूप महत्त्वाचे स्थान आहे. आपले विचार हे आपल्या आयुष्याची दिशा दर्शवित असतात आणि या विचारांमध्ये जर सकारात्मकता असेल तर ते आपले आयुष्य अधिक उत्तरोत्तर प्रगत करू शकतात. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत गिरीश कुकरेजा सर उपस्थित आहेत. नमस्कार सर. नमस्कार. आमच्या ह्या मराठी पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. सरांचा मी तुम्हाला थोडक्यात परिचय करून देतो. सर हे न्यू आर्ट्स कॉलेज विद्यालयामध्ये मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटचे HOD होते. सर स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये जवळजवळ 20 वर्ष कार्यरत आहेत. ते मोटिवेशनल स्पीकर देखील आहेत. त्यांचे या संदर्भात वेगवेगळे गेस्ट लेक्चर देखील होतात. तर आपण सुरुवात करूया. सर, सकारात्मक विचार म्हणजे नेमकं काय असतं? खूप छान. म्हणजे सुरुवातीलाच आपण मुद्द्यावर आलो की सकारात्मकता म्हणजे काय. म्हणजे आजकाल असं खूप ट्रेंडिंग असा विषय आहे. आपण म्हणतो ना पॉझिटिव्हिटी. म्हणजे लोकांना आजकाल खूप निगेटिव्हिटी, खूप स्ट्रेस किंवा अशा काही गोष्टी, आणि त्याच्यामुळं खूप सारं आपल्याला माध्यमांमध्ये किंवा पुस्तकांमध्ये किंवा शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये या विषयावर खूप चर्चा करताना आपल्याला दिसून येते. म्हणजे लोक असं म्हणतात की पॉझिटिव्ह थिंकिंग पाहिजे, आपल्याला पॉझिटिव्हिटी पाहिजे. तर म्हणजे माझं नेहमी, म्हणजे आता मी थोडंसं सायन्स बॅकग्राऊंडचं असल्यामुळे म्हणजे मला नेहमी वाटतं की वी शुड फर्स्ट नो, म्हणजे पहिले आपल्याला माहीत पाहिजे की म्हणजे काय. म्हणजे जेव्हा मी म्हणतो की स्ट्रेस मॅनेजमेंट, तर मला माहीत पाहिजे स्ट्रेस म्हणजे काय. जेव्हा मी म्हणतो की अध्यात्म, तर मला माहीत पाहिजे की अध्यात्म म्हणजे काय. मग तसं जेव्हा मी म्हणतो की पॉझिटिव्हिटी किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा आपण आता जे बोलतोय सकारात्मकता, मग सकारात्मकता म्हणजे काय. म्हणजे मला तरी असं वाटतं की याची डेफिनेशन पहिले जर आपण क्लिअर केली की प्रत्येक गोष्ट ही चांगल्यासाठी होते. जे की आपल्याला म्हणजे लहानपणापासून सांगत आलेले आहेत लोक, वेगवेगळ्या म्हणींमधून, वेगवेगळ्या याच्यामधून लोक गीतासार पण सांगतात. मग ते सांगतात की जो हुआ वो अच्छा हुआ, जो हो रहा है वो अच्छा हो रहा है, और जो होगा वो अच्छा होगा. म्हणजे हे आपण म्हणजे अगदी छोटे असताना आपण ऐकत आलो आहे. खूप साऱ्या आपण आख्यायिका ऐकल्या, खूप साऱ्या स्टोरीज ऐकल्या, आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला सांगितलं गेलं की जे होतंय, जसं घडतंय ना, ते परफेक्ट आहे आणि आपण परफेक्शनकडे चाललेलो आहोत आणि सगळ्या गोष्टी बेटरसाठी होत आहेत. म्हणजे हे जे थिंकिंग आहे, म्हणजे जे काही माझ्या अवतीभोवती घडतं आहे, बऱ्याच जणांना वाटतं पॉझिटिव्हिटीमुळं आता काय होऊन जाईल की माझं सगळं विश्व बदलून जाईल आणि माझ्यासोबत काही वाईट होणार नाही, की माझ्यासोबत आता नेहमी चांगलंच होईल. इट्स नॉट लाईक दॅट. म्हणजे असं मला वाटतं. माझा अनुभव तुम्हाला मी सांगेल किंवा माझी व्याख्या तुम्हाला सांगेल की आपण एखाद्या गोष्टीकडं बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे तो सकारात्मक असावा. म्हणजे मी सकारात्मक झाल्यानंतर माझ्यासोबत काहीच वाईट होणार नाही असं नाही, पण माझं त्या गोष्टीकडं बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो पॉझिटिव्ह राहील. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी होती, थोडक्यात आता तुम्हाला डेफिनेशन विचारली तर ती सांगतो की प्रत्येक गोष्ट जी होती आहे ती चांगल्यासाठी होती आहे आणि सगळ्या गोष्टी ह्या चांगल्यासाठीच होत आहेत आणि आपण एक पॉझिटिव्ह दृष्टीने पुढं जात आहोत. हा विचार सतत, हे म्हणणं जेवढं सोपं आहे ना, तेवढं अंमलात आणणं तेवढंच अवघड आहे. म्हणजे डेफिनेशन किती सोपी वाटते मला की
प्रत्येक जी गोष्ट होती ती चांगल्यासाठी होती आणि ते मी पॉझिटिव्ह ठेवावं. म्हणजे तुला लक्षात येते, साधं समजा मी तुला कॉल केला आणि तू कॉल नाही उचलला, तर त्या एका सेकंदाच्या ओघात माझ्या मनात काय काय विचार येतात याच्यावरून मी ठरवलं पाहिजे की माझे विचार किती सकारात्मक आहेत. म्हणजे माझा पोटचा मुलगा असेल, तो समजा शाळेत असेल आणि मला शाळेतून कॉल आला असेल की तुम्ही अर्जंटली या, तर पहिला थॉट माझ्या मनात काय येईल, म्हणजे हे दर्शवतं की मी किती सकारात्मक आहे. म्हणजे माझे कोणी नातेवाईक, रिलेटिव्ह, मित्र हे कुठंतरी बाहेर गेलेले आहेत आणि ते 9ला येणं अपेक्षित होते आणि 11 वाजून गेलेत आणि तरी नाही आलेले, येताना घाटाचा रस्ता आहे, तर माझ्या मनात काय काय येईल, तर ते तेव्हा आपण टेस्ट केलं पाहिजे. म्हणजे हे खूप छोटे गोष्टी सांगितल्या म्हणजे तुम्हाला, म्हणजे अशा लाईफमधल्या बारीक सारीक गोष्टीपासून तर मोठ्या मोठ्या गोष्टींपर्यंत नेहमी मी हा विचार ठेवेल की काहीतरी चांगलंच होत असेल. म्हणजे त्याला मला असं वाटतं की आपण सकारात्मकता म्हणावं, की लुकिंग फॉर गुड इन एव्हरीथिंग, म्हणजे प्रत्येक गोष्टीमागे चांगलं काहीतरी बघणं हे सकारात्मकता आहे असं मला वाटतं. ओके. शब्दांमध्ये ऊर्जा असते या विधानाशी तुम्ही सहमत आहात का? मग कसं आहे की शब्दांमध्ये ऊर्जा म्हणजे वर्ड्स हॅव पॉवर आपण त्याला म्हणूयात, की लोक म्हणतात की पॉझिटिव्ह बोला, म्हणजे नाही का आपल्याला ती बघ ना, म्हणजे आपल्या कल्चरमध्ये, आपल्या सिस्टममध्ये पण ती कशी गोष्ट आहे की समजा एखाद्या मुलीचं लग्न झालं आहे आणि ती माहेर सोडून सासरी आली आहे, एका दिवसात तिची जी सासू आहे ना, ती तिची आई होत नसते, म्हणजे इट्स नॉट पॉसिबल. पण तरी पण आपल्याकडं त्या सासूला आई म्हणण्याची सवय आहे. म्हणजे आपण फर्स्ट डे पासून आई बाबा असं म्हणतो, मनाने नाही मानलेलं अजून, तू लक्षात घे. मनाने अजून मानलं नाही आहे, आई बाबा असं आपण म्हणतो ना. आता एक छोटासा मुलगा आहे, तो अजून तो बोलायला पण नाही शिकलेला, पण आपण त्याला शिकवतो. तो जेव्हा पहिल्यांदा बाबा म्हणतो, तो जेव्हा पहिल्यांदा आई म्हणतो, म्हणजे तेव्हा मला काय फील होतं, म्हणजे तुझ्या लक्षात येतं. त्याच्यातूनच मला लक्षात येतं की वर्ड्समध्ये किती पॉवर आहे. तो एखादा आई म्हटल्यावर, तो एखादा बाबा म्हटल्यावर, म्हणजे मुलगा किंवा ती सून जी आहे, ती आता तिने अजून त्या सासूबाईंना आई मानलेलं नाही आहे, पण तिने बोलायला सुरुवात केली आहे. एक दिवस असा येईल की ती मानेल पण. तुझ्या लक्षात येते, म्हणजे एवढं पॉवर शब्दांमध्ये आहे. म्हणजे मी तुम्हाला समजा आता सांगितलं की जगामध्ये हे जे लोक सिगरेट पितात आहे किंवा दारू पितात आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त लोक ॲक्च्युली पोल्युशनमुळं मरतात आहे. उलट सिगरेट पिल्याने लोकांचं आयुष्य वाढतं आहे आणि त्याच्यामुळं खूप सारे डिझिजेसवर आपण ओव्हरकम करतो आहे. तर 2 मिनटं तू पण विचार करायला लागशील की अरे यार, हे काहीतरी आहे का, म्हणजे असं आहे का, मग मी तर पित नाही, मग मी आता चालू करू का. म्हणजे एवढं, म्हणजे नाही का पॉवर त्या वर्ड्समध्ये आहे. मी काय बोलतो, म्हणजे नाही का असं कबीरदासांचा एक दोहा मला आठवतो या ठिकाणी, की ऐसी वाणी बोलिये मन का आपाक होय, औरों को शीतल करे आपहु शीतल होय. म्हणजे कबीरदास म्हणतात की अशी वाणी तुम्ही बोलले पाहिजेत की ज्याच्यामुळं म्हणजे समोरचा असा भारावून गेला पाहिजे आणि जी स्वतःला तुम्हाला पण शीतल करेल आणि समोरच्याला पण शीतल करेल. म्हणजे प्रत्येक शब्द, कबीरदासांचे अजून बरेच दोहे आहेत, आता मी प्रत्येक दोहा घेत नाही, पण ते एका दोह्यात असं पण म्हणतात, डायरेक्ट मर्म घेतो, त्याचा अर्थ घेतो, की जो बोलतो आणि ज्याला माहिती आहे की ही वाणी अनमोल आहे ना, त्यालाच त्याची किंमत कळते. आणि ते म्हणतात की प्रत्येक शब्द जो तुमच्या तोंडातून, तुमच्या मुखातून त्या बाहेर येणार आहे, तर तो तुमच्या हृदयाच्या तराजूमध्ये तोलून मगच बाहेर पडला पाहिजे. एवढं मोजून मापून तोलमाप करून आपण बोललं पाहिजे. म्हणजे ही शिकवण आपल्या संत परंपरेने आपल्याला दिली आहे. त्याच्यावरूनच आपल्या लक्षात येतं की शब्दांमध्ये किती पॉवर आहे. म्हणजे आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं आहे ना की तुम्ही चांगलं बोलत जा. मग आपण जेव्हा चांगलं बोलतो ना, तेव्हा ती एक व्हायब्रेशन आपण म्हणूयात ना, त्या ज्या एक पॉझिटिव्ह व्हाईब्स आहेत त्या एन्व्हायरमेंटमध्ये येतात. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या मुलाला म्हणजे पाठीवर थाप मारून जेव्हा म्हणतो ना की तू हे करू शकतो, म्हणजे तेव्हा त्या मुलाला काय फील होईल, म्हणजे हे फक्त तो मुलगाच जाणू शकतो. म्हणजे मी माझ्या अनुभवावरून सांगतो तुला. म्हणजे मी जेव्हा 11वी-12वीला असेल, तर तेव्हा म्हणजे माझे एक सर होते, काही एक छोटासा प्रसंग होता
आणि ते क्विज कॉम्पिटिशन होती आणि त्या क्विज कॉम्पिटिशनचा मी लीडर होतो आणि मी काय जात नव्हतो, मी खूप घाबरायचो. आणि मग मी तिथं गेलो आणि खूप उशिरा पोहोचलो आणि मी जाऊसपर्यंत ती क्विज कॉम्पिटिशन काही चालू झाली नव्हती. सर म्हटले नाही गिरीश येईल मगच चालू करू आपण. आणि ऑलमोस्ट ते 200-250 मुलं, ते सगळे टीचर्स, म्हणजे जवळजवळ 1-1.5 तास फक्त माझ्यासाठी वाट. मी कोण होतो, म्हणजे मी आय वॉज अ सिम्पल स्टुडंट, म्हणजे असं पण नाही ना की मी काय प्रमुख पाहुणा होतो का काय होतो, फक्त माझ्या ग्रुपचा मी लीडर होतो. आणि 1-1.5 तासानंतर म्हणजे जेव्हा ती क्विज कॉम्पिटिशन सुरू झाली, मी पहिले त्यांना म्हटलं की माझ्याची नाही होणार नाही. मग ते माझे सर म्हटले तू करेगा ते को आएगा, मुझे विश्वास आहे. आणि मग मी त्याच्यात सहभाग घेतला, माझी टीम तयार केली. तिथून पुढे 1-1.5 तास ती क्विज कॉम्पिटिशन चालली आणि फॉर्च्युनेटली आमची टीम जिंकली फर्स्ट रँकने. आणि तेव्हा म्हणजे मला चांगलं आठवतं की त्या सरांनी असं, आपण म्हणतो ना की माझ्या पाठीवर असं थाप मारली आणि मला म्हटले की गिरीश तू याद रख, तू जहाँ जाएगा ना वहाँ पे तू सोना करने वाला है. म्हणजे ते म्हटले की तुझे सोने की तरफ जाना नहीं है, मतलब तुला सोनं शोधायला जायचं नाही आहे, तू जिथं जाणार आहे ना तिथं तू सोनं करणार आहे. म्हणजे हे त्यांचे जे शब्द आहेत ना, ते मला जेव्हा केव्हा माझ्या लाईफमध्ये असं वाटतं ना की मी खचतोय आणि काहीतरी चुकलं आहे, माझं एखादं डिसिजन चुकलं आहे, लाईफमध्ये निगेटिव्हिटी येते ना, अजून पण ते असं, म्हणजे तुला आता सांगताना पण माझ्या अंगारा असे शहारे येतात की नाही का गिरीश तू करू शकतो, म्हणजे तू काही पण करू शकतो. म्हणजे एकच शब्द आहे, ते एकच वाक्य आहे ना. म्हणजे जेव्हा एखादा मुलगा आईकडं येऊन काहीतरी सांगतोय आणि आई त्याचं ऐकत नाही आहे, किंवा एखादा मुलगा वडिलांकडे येतोय आणि वडील त्याचं ऐकतात आणि 2 शब्द प्रेमाचे बोलतात आहे, याच्याने किती मोठं बदल होऊ शकतं, म्हणजे मे बी आपण इमॅजिन पण करू शकत नाही. एवढी पॉवर ह्या वर्ड्समध्ये आहे. तर आपण म्हणजे नाही का आपल्याला याच्यासाठी पण, म्हणजे कसं आहे माहिती आहे का, मला कधी कधी वाटतं की किती आपल्याला ते लहानपणी सांगितलेलं होतं, तुम्हाला आठवतं आहे का नाही मला माहीत नाही, पण असं सांगायचे की अशा पर्या फिरत असतात. म्हणजे मला तरी माझी मावशी नेहमी सांगायची की अशा फेरीज फिरतात गिरीश म्हणे, आणि त्यांच्याकडं ना अशी मॅजिक वॅन्ड असते, आणि तू असं बोलला ना काही पण, मग त्या लगेच म्हणतात तथास्तु. आणि म्हणून म्हणजे तुझ्या तोंडातून कुठलीही गोष्ट निगेटिव्ह नाही आली पाहिजे. मे बी त्यांनी तथास्तु तिथंच म्हटलं तर, म्हणजे तेव्हापासून म्हणजे नाही का मला असं. आणि आता माझी वाईफ पण म्हणजे नेहमी मला सांगते की कधी कधी होतं ना आपण विसरून जातो की म्हणजे त्या पॉवर्स आपल्या त्या वर्ड्सच्या पॉवर. तर ती मला नेहमी सांगत असते की तुमची वाणी जी आहे ना ती जरा सांभाळून वापरा. म्हणजे जर ते तथास्तू म्हटलं तर तर तिथंच आपल्याला शिकवलेलं आहे की शब्दांमध्ये किती पॉवर आहे. तर मी फक्त एकच ॲड करतो त्याच्यामध्ये की शब्दांमध्ये खूप पॉवर आहे, खूप सारी, पण त्याला इमोशन्सची फिलिंग्सची जोड असावी. बरोबर आहे ना. तर मला इमोशन्स सध्या येत नाही आहे ना, मी शब्दांनी सुरू करावं, मग त्याला इमोशन्स जोडावेत आणि मग त्या गोष्टी चांगल्या होतात. म्हणजे मी जेव्हा एखाद्याला म्हणतो ना मला तुझी खूप काळजी आहे, तर जेव्हा म्हणजे मला तुझी खूप काळजी आहे एक फक्त शब्द, आणि मला तुझी खूप काळजी आहे हे मला ॲक्च्युली काळजी असून त्या इमोशन्स त्यासोबत जाणं, आणि एखाद्याच्या हाताला हात धरून फक्त असं करणं, म्हणजे त्याला तर शब्दांची पण गरज नाही. मग बरोबर. म्हणजे जेव्हा इमोशन्स खूप पॉवर असते ना तेव्हा शब्दांची गरजच उरत नाही. आणि जेव्हा इमोशन्स अजून डेव्हलप नाही झाले ना तेव्हा आपण सुरुवात शब्दांनी करू शकतो. बरोबर बरोबर, असं मला तरी वाटतं. नाही, आणि बऱ्याचदा आपण पाहतो ना की सकारात्मकता विचार पाहिजे. कधी कधी असा शब्द पण ऐकतो का, टॉक्सिक पॉझिटिव्हिटी. नाही, सकारात्मक विचारांचा कधी कधी अतिरेक झाला तो पण हानिकारक ठरू शकतो का आपल्यासाठी? बघ आता म्हणजे आपण ते परत मराठीत ते खूप लहानपणापासून ती म्हण ऐकत आलेलो आहे ना, अति तिथे माती. कसं आहे माहिती आहे का की म्हणजे मी त्या मताचा थोडासा नाही आहे. म्हणजे टॉक्सिक पॉझिटिव्हिटी ज्याला आपण म्हणूयात की खूप पॉझिटिव्ह खूप सकारात्मक राहणं हे मला म्हणजे कुठेतरी हानिकारक ठरेल नाही. म्हणजे नेव्हर, असं काही नसतं. म्हणजे आता ते कसं आहे माहिती आहे का, समजा स्ट्रेस, म्हणजे लोक थोडंसं आपण दुसऱ्या अँगलने विचार करू की काही काही लोक म्हणतात की
थोडंसं स्ट्रेस पाहिजे माणसामध्ये, थोडंसं तर टेन्शन पाहिजे. आपण आपल्या मुलांना पण म्हणतो ना की तुला काय अभ्यासाचं टेन्शन आहे का नाही, तुला तुझ्या फ्युचरचं टेन्शन आहे का नाही, तुला तुझ्या परिवाराचं टेन्शन आहे का नाही, मग तुला काही वाटतं का नाही, बरं ठीक आहे खूप टेन्शन नसावं, मग थोडं तर असावं, आणि थोडं टेन्शन चांगलं असतं. म्हणजे मी मग काय सांगतो अशा वेळेस की स्ट्रेस पॉयझन आहे, मग थोडं दिलं चालेल का तुला, विष आहे ना ते, मग ते थोडंसं चालेल का, थोडं एक गुटच देतो फक्त तसं नाही चालत. मग तसं आपण काय करतो ना, शब्दांमध्ये गोळ करतो. म्हणजे टॉक्सिक पॉझिटिव्हिटी, म्हणजे पॉझिटिव्हिटीची डेफिनेशन जी मी सुरुवातीला सांगितली की माझ्यासोबत जी गोष्ट नेहमी होतीये, ज्या ज्या गोष्टी माझ्यासोबत होतात आहे, ज्या ज्या सिच्युएशन परिस्थित्यांमधून मी जातोय, तेव्हा मी माझी मनस्थिती अशी ठेवणार की सगळ्या गोष्टी चांगल्याच आहेत आणि त्या चांगल्याकडे चालल्या आहेत, बेटरमेंटकडे चाललं आहे. हे पॉझिटिव्हिटी आहे. मला एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे, ही पॉझिटिव्हिटी नाही, हे ऑब्सेशन आहे ना. म्हणजे मग मला असं वाटतं की खूप सकारात्मकता, म्हणजे मला असं वाटतं की मला एखादी गोष्ट मिळालीच पाहिजे, मग लोक म्हणतात की ती टॉक्सिक पॉझिटिव्हिटी झाली, की ती मिळवण्यासाठी मग तो वाम मार्गांचा अवलंब करेल, तो काहीतरी चुकीचा करेल, मग ती टॉक्सिक झाली, मग त्याची पॉझिटिव्हिटी एवढी टॉक्सिक. ती पॉझिटिव्हिटी नव्हतीच, दॅट्स नॉट पॉझिटिव्हिटी, ते ऑब्सेशन आहे. म्हणजे मी परिस्थिती बदलणार, मी खूप पैसा कमवणार, मी खूप नाव कमवणार, मी खूप मोठा होणार, हे थॉट असणं आणि ह्या थॉटचं ऑब्सेशन असणं, म्हणजे ह्या दोघात फरक आहे. म्हणजे नाही का, मी रेसमध्ये पहिला येईल हा एक मुद्दा आहे, पण मी त्या रेसमध्ये पहिला कसा येईल ह्याचा पण मी विचार केला पाहिजे. म्हणजे समजा मी एखाद्या कुत्र्याला, म्हणजे कुत्र्यांची रेस लावली आपण समजा, आणि तिथं एक कुत्रा फर्स्ट आला, आणि मला तर असं वाटतं की तो 2 नंबरचा जो कुत्रा आहे ना तो फर्स्ट आला पाहिजे, त्याच्या शेपटीला आग लावली मी, आता ऑब्व्हियसली तो जास्त पळणार आणि तो फर्स्ट येणार. मग आपण म्हणणार मी त्याला पॉझिटिव्हिटी दिली, नो त्याची कुठं पॉझिटिव्हिटी होती. म्हणजे आता तुझ्या लक्षात आलं मला काय म्हणायचंय की मी कुठली पण गोष्ट जेव्हा करतोय ना, तर तेव्हा म्हणजे मला नेहमी काय वाटतं की च नसावं असं मला वाटतं. च म्हणजे हे झालंच पाहिजे, म्हणजे मी मोठा माणूस होईल, हां मी खूप पैसा कमवेल, मी खूप नाव कमवेल, म्हणजे नाही का, मी मतलब आय विल बी व्हेरी सक्सेसफुल. म्हणजे मला ही गोष्ट पाहिजे, मी ही गोष्ट मिळवणार, मी ही गोष्ट मिळवणारच. चा जोर जो आहे ना, म्हणजे च वरचा पण जो जोर आहे ना, तो एक लक्षात घे. जेव्हा एखादी गोष्ट खूप पॉझिटिव्ह आपण विचार करतो, खूप त्यासाठी मेहनत करतो, आणि मग ती जर नाही झाली, मग त्याच्यातून येणारा जो नैराश्य आहे, मग त्याला पॉझिटिव्हिटी कसं म्हणता येईल. पॉझिटिव्हिटी गोष्टी, सिच्युएशन, परिस्थिती बाहेर नाहीच आहे, हे पहिले मला कळायला पाहिजे. पॉझिटिव्हिटी माझ्या मनस्थितीत आहे. म्हणजे मी खूप पॉझिटिव्हली विचार केला, मी खूप पॉझिटिव्हली काम केलो, मी सगळं व्यवस्थित केलं, तरी पण मला ती गोष्ट नाही मिळाली, तरी पण मी समाधानी आहे, ही पॉझिटिव्हिटी. म्हणजे असं मला वाटतं. म्हणून टॉक्सिक पॉझिटिव्हिटी हा जो कॉन्सेप्ट आहे तो, म्हणजे मला असं वाटतं की तो पॉझिटिव्हिटीला रॉंग अँगलनी आपण ॲनलाइज केल्यामुळं आपल्याला असं वाटतं की ती पॉझिटिव्हिटी टॉक्सिक होती. म्हणजे ती पॉझिटिव्हिटी कधी टॉक्सिक असू शकत नाही. म्हणजे आपण अतिप्रेम मग टॉक्सिक आहे का, मग खूप प्रेम करणं, म्हणजे समजा माझ्या मुलावर माझं खूप प्रेम आहे आणि त्याच्यामुळं मी त्या मुलाला कुठंच जाऊ देत नाही आणि काहीच करू देत नाही, 24 तास माझ्या नजरेसमोरच ठेवतोय मी, मग ते खूप प्रेम त्याला म्हणता येईल का? ते प्रेम नाही आहे. बांधून ठेवणे हे प्रेम नाही आहे ना. एखादं फूल मला खूप आवडलं, मी ते तोडून घेतलं आणि त्याचा सेंट बनवून आता लावत बसलो, ते प्रेम नाही आहे. बरोबर. मग तसं पॉझिटिव्हिटी ती नाही आहे. म्हणजे एखादी गोष्ट खूप आपण म्हणतो ना, आपण शिद्दतनी तुम्ही प्रयत्न करा, पण तुमचा विचारसरणी क्लिअर ठेवा, मग ती पॉझिटिव्हिटी असं मला वाटतं. बऱ्याचदा काय होतं, आपण विचार करताना नकारात्मकता आपल्या भोवती फिरत असते. बरोबर. या नकारात्मकतेवरती आपण कसं उपाययोजना करू शकतो? हां, हे महत्त्वाचा मुद्दा सांगितलं तू की म्हणजे कसं आहे की आपण म्हणतो ना की दिवस आहे तर रात्र आहे, रात्र आहे तर दिवस आहे. तर तशातला हा प्रकार आहे की पॉझिटिव्हिटी आहे तर निगेटिव्हिटी पण आहे.
म्हणजे म्हणणं मी तुला म्हटलं ना की म्हणणं सोपं आहे, म्हणजे नाही का, तू विचार कर, तू पास होणार, तू हे करणार, तू ते करणार, असं काहीतरी होऊ शकतं. पण तू बघ कधी पण पॅरलल थॉट चालतो. म्हणजे मला असं वाटलं ना की मला यश येणारच, पण इथं एक निगेटिव्ह थॉट लगेच त्याच्याबद्दल, नाही आलं तर मी समजा नीटची परीक्षा देतोय, मी समजा MPSC देतोय, मी समजा UPSC देतोय, मग मी हे करतोय, मला लोक म्हणतात पॉझिटिव्ह बघा, पॉझिटिव्ह विचार करा, पण कधी पण त्याच्या खाली एक लेअर असतो, पण मग नाही झालं तर, तुझ्या लक्षात येते का? तर ही जी निगेटिव्हिटी आहे, म्हणजे ही आपण काढायचा प्रयत्न करतोय. किंवा आयुष्यात तू जे म्हटलं की निगेटिव्हिटी कधी कधी येते, निगेटिव्ह विचार कधी कधी येतात, मग लोक मला विचारतात की कसं आपण म्हणजे त्याच्यातून कसं बाहेर यायचं. कसं आहे माहिती आहे का, एका वेळेस एकच विचार राहू शकतो. तुझ्या लक्षात येतं का? म्हणजे समजा मी आता या पॉडकास्टमध्ये बसलोय, तुझ्याशी बोलतोय, तू मला प्रश्न विचारतोय, दुसरी एक व्यक्ती इथं आली समजा आणि तुला आता त्यांचा शूट करायचं आहे, पण आता मी जात पण नाही, आणि तुला आता मला म्हणायचं आहे जा, तुला म्हणता पण ये ना की तुम्ही जा म्हणून. मग अशा केसमध्ये तू काय करणार? म्हणजे तू त्यांच्याशी बोलायला सुरुवात करशील, है ना. समोसा जिलेबी आणशील, त्यांनाच देशील, मला द्यायचं पण नाही. मग म्हणजे मला तू ॲक्च्युली काही नाही केलं, मग तू त्यांच्याशी चर्चा करतोय, त्यांच्याशीच बोलतोय, आणि मग ते माझ्या लक्षात येईल की आता आपलं इकडचं काम झालं आहे, आता आपल्याला इथून जायचं आहे. निगेटिव्हिटीवर जेवढं आपण काम करू घालवण्यासाठी त्याला ऑब्वियसली, तर ते आपल्यालाच बाउन्स बॅक होणार आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा असं विचार येतो ना की मला शाळेला जायला लेट नाही झालं पाहिजे, मला ह्या बिझनेसमध्ये लॉस नाही झाला पाहिजे, म्हणजे युनिवर्सचा असा लॉ आहे की ती नाही ऐकत. म्हणजे तू जेव्हा म्हणतो ना पॉझिटिव्हिटी, म्हणजे तुला एक सांगू का की मुळात युनिवर्स एवढी पॉझिटिव्ह आहे की तिला निगेटिव्ह कळतसुद्धा नाही. म्हणजे मी जेव्हा असं म्हणतो ना की मला लॉस नाही पाहिजे, युनिवर्स एवढी हुशार आहे, ती नाही शब्द काढून टाकते. आता तू हा सेंटेन्स परत फ्रेम कर, मला लॉस नाही झाला पाहिजे. आता फक्त नाही काढायचं आहे, काय येईल? मला लॉस झाला पाहिजे. तू बघ, म्हणजे कधी पण तुम्ही बघा, म्हणजे ज्या गोष्टीला आपण जेवढं घाबरतो ना ती गोष्ट पहिले तुमच्या समोर येणार. हे मला नाही बोलले पाहिजेत, मला आरडाओरडा नाही झाला पाहिजे, मी माझा मोबाईल इथं ठेवलाय, मला महत्त्वाचा कॉल नाही आला पाहिजे, 100% येईल. म्हणजे म्हणून नकारात्मकता घालवण्यासाठी मला काहीच करायचं नाही आहे. म्हणजे मी जसं म्हटलं ना, इथं ह्या खुर्चीवर एकच जण बसू शकतो ना तुझ्यासोबत पॉडकास्ट करायला, एका वेळेस एक व्यक्ती. समजा दुसरी व्यक्ती आली, तुम्हाला इग्नोर केलं, मी ऑटोमॅटिकली जाणार, मला घालवण्यासाठी तुला एनर्जी दे टाकायची. मग नकारात्मकता कशी घालवायची, म्हणजे हा प्रश्न, म्हणजे आपण जेव्हा म्हणतो याचं उत्तर एवढंच आहे की आपण ती इग्नोर करावी. आणि ती इग्नोर कशी करावी, ती दुसरीकडं आपण जर लक्ष आपलं केंद्रित केलं, पॉझिटिव्ह गोष्टींकडं जर आपण लक्ष केंद्रित केलं. म्हणजे नकारात्मकता म्हणजे काय, माझ्याकडं ज्या गोष्टी नाही आहेत त्याच्याकडचा विचार म्हणजे नकारात्मकता, आणि अल्टिमेटली माझ्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याचा विसर म्हणजे नकारात्मकता. मग माझ्याकडे कोणत्या गोष्टी नाही आहेत, ते कशा महत्त्वाच्या नाही आहेत, म्हणजे हे स्वतःला सांगण्यापेक्षा माझ्याकडे कोणत्या गोष्टी आहेत ह्या कशा महत्त्वाच्या आहेत, हे जर आपण स्वतःला सांगत राहिलो ना, मला असं वाटतं की ऑटोमॅटिक जाईल. म्हणजे ते बाय डिफॉल्ट जाईल, म्हणजे त्याला काही विशेष करावं लागणार नाही. बरं कसं होतं आपल्या आयुष्यामध्ये अनेकदा अपयश येणं म्हणा किंवा कुठेतरी आपण हरलो असाल अशी फिलिंग होणार, त्यावेळेस पण बऱ्याचदा आपल्याला सांगितलं की तू सकारात्मक राहा, ती गोष्ट हँडलच होत नाही. मग ती हँडल करणार तरी कशी? नाही, मग मी तेच म्हटलं ना, गोष्टी इथं बसून सांगणं आणि त्याच्यावर चर्चा करणं, आणि मग ते ॲक्च्युअल सिच्युएशन जेव्हा माझ्यासमोर आहे ना, तेव्हा ती हँडल करणं, म्हणजे या गोष्टी खूप डिफिकल्ट आहेत. म्हणजे मी मान्य करतो ना, म्हणजे असं इट्स नॉट दॅट इझी. म्हणजे तुझं कुठं मोबाईल हरवला तर तुला म्हणणं की काही नाही होत, आपण दुसरा घेऊ, पॉझिटिव्ह कर, आपण पोलीसमध्ये 100% भेटन. पण आता माझा हरवल्यावर मे बी तेवढी पॉझिटिव्हिटी माझ्यात नाही राहत. मग म्हणजे एखाद्याच्या घरी म्हणजे त्यांनी कोणी आपलं जवळच्या व्यक्ती गमावला असेल तर त्याला मात्र आपण जाऊन सांगू शकतो की नाही, अगं आपण म्हणतो ना की सगळं ज्ञान आपल्याला येतं मग तेव्हा की जे आलं आहे ते जाणारच आहे.
हे सगळं तुला आता सांभाळायचं आहे, तू असं धीर जोडला तर कसं होणार, अँड सो अँड ऑन सो फोर्थ. पण जेव्हा ते जेव्हा माझ्यावर तो प्रसंग येतो तर तेव्हा मी स्वतःला या गोष्टी सांगू शकत नाही. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की मी दुसऱ्यांना किती पॉझिटिव्हिटी देऊ शकतो, मी स्वतःला देऊ शकत नाही. म्हणजे याच्यापेक्षा मोठी खंत काय असू शकते. म्हणजे आपण खूप वेळा पाहिलं की खूप सारे मोटिवेशनल स्पीकर असतील किंवा काय असतील, नंतर कधीतरी बातम्या आपण ऐकतो की त्यांनीच त्यांच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतलं. मग मला खूप वाईट वाटतं कधी कधी की जे दुसऱ्यांचे ऊर्जा स्त्रोत होते, म्हणजे ते स्वतःला ती पॉवर आपण वापरू शकत नाही. आणि हे रोज आपण बघतो. मग हे कसं होईल, आपण मुद्द्याकडे येऊ की कसं होईल. मग जेव्हा माझ्या आयुष्यात एखादी सिच्युएशन येते आणि मग मी त्याला हँडल नाही करू शकत आणि मग मी ते कसं हँडल करायचं ते होणार नाही. माझ्याकडून लिहून घेते, नाही होणार. म्हणजे का नाही होणार, कारण आता समजा तू ट्रक चालवतो का? नाही. हां, बरं झालं. तुला समजा ट्रक दिली चालवायला हायवेला, मग तुला म्हटलं चालव, आता तुझ्यासमोर परिस्थिती आली आहे, तू चालव, मग तू चालू शकशील का? शुअरिटी सांगू शकत नाही, तू चालवलीच नाही कधी ट्रक, कधीच नाही. आणि तुला असं हायवेला ट्रक चालवायला दिली, अचानक बसवले, 4 व्हीलर सुद्धा नाही चालवली तू कधी, इम्पॉसिबल आहे ते. मग माझ्या लाईफमध्ये तुला लक्षात येते का, म्हणजे समजा इथं मी मोबाईल ठेवला आहे 1 तास आणि मला त्याच्याबद्दल पण जर निगेटिव्ह थॉट येत असेल की कोणाचा फोन तर नसेल आले ना, म्हणजे नाही का, जसे सुरुवातीला उदाहरणं दिले, या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर मी पॉझिटिव्ह विचार करू शकत नसेल तर लाईफच्या मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये मी 100% करू शकणार नाही. ओके, म्हणजे प्रॅक्टिस छोट्यापासून करणं गरजेचं. 100%. तू पहिले सायकल चालवायला शिकला, मग बिगर गिअरची गाडी चालवायला शिकला, मग गिअरची गाडी चालवायला शिकला, मग 4 व्हीलर चालवायला शिकला. बरं, अशा ठिकाणी शिकला जिथं खूप गर्दी नव्हती, जिथं काही प्रॉब्लेम नव्हता, म्हणजे तू कशी पण वळवली तर काही जीवहानी होणार नव्हती ना तुझी ना समोरच्याची. आणि मग जेव्हा तू ते क्लिअर झाला आहे ना, मग जेव्हा सिच्युएशन येईल तुझ्यासमोर, मग तू ते हँडल करू शकतो. मी अचानक सिच्युएशनमध्ये पॉझिटिव्ह विचार करू शकत नाही. मी जर रोज आयुष्य जगत असताना माझ्या विचारांवर मी विचार केला की मी सकाळपासून उठल्यावर काय विचार करतो, म्हणजे किती ऊन पडले, म्हणजे नाही का, देवाचं काय चाललंय, म्हणजे नाही का, असं यू सी आपल्याला वाटतं ह्याच्याने काय होतंय. ही सुरुवात आहे तुमच्या निगेटिव्हिटीची. बरोबर. आज पाऊसच पडला आहे, नाही पडला तर पाऊसच पडत नाही. यू सी, ज्याचं तुम्ही काही करू पण शकत नाही. हे असे विचार आहेत की ज्याचं तुम्ही काहीच करू शकत. बरं, नाही पडला, मग तू आता काय करणार आहे. म्हणजे तुझ्या लक्षात येतं की वी आर कंटिन्युअसली इन अ विशियस सायकल. आपण एका अशा सायकलमध्ये आहेत ना की जिथं निगेटिव्हिटी हा आपला बेस होऊन गेली आहे. आणि आता 2 मिनटापूर्वी मी जे म्हटलो की युनिवर्स ही खूप पॉझिटिव्ह आहे. मग तुझ्या लक्षात येते वी आर अ निगेटिव्ह पर्सन लिव्हिंग इन अ पॉझिटिव्ह युनिवर्स. बरोबर. म्हणजे याच्यापेक्षा काय शोकांतिका असू शकते. म्हणजे जेव्हा मी पॉझिटिव्ह आहे आणि युनिवर्स पण पॉझिटिव्ह आहे, तो बघ रेझोनन्स कसा होईल. म्हणून ते म्हणतात ना की आप जिस चीज़ को शिद्दत से चाहे तो पूरी कायनात वगैरे वगैरे, नाही का, आप उसको मिलाने के लिए आपकी साजिश करते. का युनिवर्सला वाटतंय की सगळं पॉझिटिव्हच व्हावं, आपल्यालाच वाटतंय निगेटिव्ह व्हावं, नाही झालं तर, म्हणजे नाही का, म्हणजे आसपास परिस्थिती असती पॉझिटिव्ह पण आपण ते एक्सेप्ट करायला 100 लोक म्हणतात ना आपल्याला होईल होईल होईल, पण आपल्याला नाही वाटत. आणि तू लक्षात जेव्हा 100 लोक म्हणतात नाही होणार नाही होणार नाही होणार, पण आपल्याला वाटतं ते होतं, त्यावेळेस आपली पॉझिटिव्हिटी असते. तर आपलं ह्या आजूबाजूच्या लोकांशी घेणं देणंच नाही आहे, आपलं आपल्याशी आणि युनिव्हर्सशी घेणं देणं आहे. मग त्याला आपण दैवी शक्ती म्हणू, त्याला आपण वेगवेगळे सुपरनॅचरल पॉवर म्हणू, काय तुम्ही म्हणत असताल ते, पण जेव्हा तुमचं आणि त्याचं रेझोनन्स होतं, म्हणजे तेव्हा तुम्हाला थांबणारं कोणी राहत नाही, तुम्हाला सांगायची गरज राहत नाही. तुमच्या आयुष्यामध्ये असे सहज प्रसंग येऊन गेले असतील की त्याबद्दल काय सांगाल बरं तुम्ही. म्हणजे कसे, म्हणजे सकारात्मक बरंच ना की त्या तुमचा जो अनुभव आहे, तुमच्या अनुभवाच्या आधारित नकारात्मकता म्हणा किंवा पुढे फेल्युअर आलं असेल, त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला कसं हँडल केलंय. म्हणजे खूप मी त्याच्या डिटेलमध्ये जाणार नाही, कारण काय आता आता मी एवढा 40 वर्षांचा झालो आहे, लय अनुभव आले. एक अनुभव आपण शेअर केला ना तर वेगवेगळे पॉडकास्ट होतील. एकदम छोटासा सांगतो तुला, म्हणजे एकदम छोटासा, म्हणजे सिम्पल इन्सिडेन्स. म्हणजे मी जेव्हा महाविद्यालयात होतो आणि पेनड्राईव्ह होता माझ्याकडे एक, आणि त्याच्यात सगळा माझा डेटा होता. म्हणजे नाही का, आत्तापर्यंत मी घेतलेले लेक्चर्स, प्रेझेंटेशन, फोटोज, व्हिडिओज, नोट्स, म्हणजे नाही का ऑलमोस्ट 10-12 वर्षांचा एक खूप सारा डेटा होता. मला त्याचा GB पण आठवत नाही किती GBचा होता, बट
मला वाटतं 125 GB PD होता मला वाटतं तो, म्हणजे जेवढं मला आठवतं आता, मला सिरियसली नाही आठवत, पण खूप सारा डेटा. आणि मी एकदा असं म्हणजे ते खिशात टाकला आणि घरी येता येता तो हरवला. मी एवढा डिप्रेशनमध्ये गेलो पार की बुवा माझी 10 वर्षाची जी मेहनत आहे ती सगळी गेली ना पाण्यात. म्हणजे आता मी काय करणार, म्हणजे आता माझं कसं होणार, आता माझे हे नोट्स, आता माझं ते आणि माझा तो डेटा, आणि मला मग एक 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 आठवायचं. आणि मी ना असं म्हणजे मी लई फुटी आहे तसा, पण म्हणजे ठेवलेल्या गोष्टी गोड लागा ना. आणि म्हणजे मग त्या केसमध्ये मग माझी वाईफ आली माझ्याकडं, ती मला म्हटली किसने बनाया था वो सब. मैंने बोला मैंने, मीच बनवलं होतं. ते आप है ना फिर बन जाएगा. म्हणजे एक सिम्पल थॉट. माझं लाईफमध्ये आता ते काय लाईफ चेंजिंग काही असं नव्हतं, पण तुझ्या लक्षात येते का एक थॉटचा डिफरन्स आहे फक्त, की 1 मिनटापूर्वी मी असा विचार करत होतो की सगळं संपलं आहे, आणि दुसऱ्या मिनटाला मी आता असा विचार करायला लागलो की मी आहे, मी परत करेल. तर म्हणजे मग मध्ये माझा मोबाईल हरवला, त्याच्यात पण माझे सगळे फोटो, कुठंच बॅकअप नाही, शिकत पण नाही मी माझ्या चुकांमधून, तो वेगळा विषय. पण मग म्हणजे अशा केसमध्ये आपण म्हणतो ना की एक थॉट की मैं हूँ, मी आहे ना, ते म्हणते नाही का हिंदीमध्ये एक छोटे छोटे लाईन, जान है तो जहान है, बरोबर आहे ना, सर सलामत तो पगडी हजार. म्हणजे किती छोटे छोटे आपण ते ऐकलेले आहेत गोष्टी, म्हणजे नाही का. तर त्या छोट्या छोट्या गोष्टीच आपल्याला किती पॉझिटिव्हिटी देतात. म्हणजे मला तरी असं वाटतं की असे खूप इन्सिडेंट्स आहेत, पण एक छोटासा इन्सिडेंट सांगितलं तुला की जो नॉर्मली असं आयुष्य जगत असताना आपल्यासोबत होतं, आणि मग फक्त एक थॉटचा डिफरन्स असतो की जो माझं पूर्ण आपण म्हणतो ना ऑरा, आणि माझ्यासोबत होणाऱ्या पुढच्या गोष्टी आणि माझं फ्युचर सगळं बदलून टाकतो. म्हणजे तू माझ्याबरोबर चांगला नाही वागला, आणि मग मी विचार असं करेल ना की हा माझ्याबरोबर नाही चांगला वागला, किंवा असं पण विचार होऊ शकतो याच्या लाईफमध्ये असं काय चाललं आहे की जो माझ्याबरोबर चांगला नाही वागला. पहिल्या थॉटमुळं मी तुला त्रास देईल, मग तू मला त्रास देशील, मग मी तुला त्रास देणार, सायकल कंटिन्यू. दुसऱ्या थॉटमुळं मी तुला बेनिफिट ऑफ डाऊट दिला की तू ते का केलं आहे मला माहीत नाही, मी तर क्लिअर होतो, मी तुला माफ केलं. मे बी काही काळानंतर म्हणजे लोकांना त्यांच्या चुका लक्ष येतात, आणि मग तू पण मला माफ करशील, डेस्टिनी चेंज. एक थॉट म्हणजे आपली डेस्टिनी बदलून टाकतो. एक थॉट, एवढा पॉवर त्या पॉझिटिव्हिटीमध्ये आहे. पण मी तुला म्हटलं ना, त्याचा अभ्यास आपण सतत केला पाहिजे, विचारांवर विचार आपण केला पाहिजे. तर मी जर म्हटलं की आता ठीक आहे, इथून मागचे निगेटिव्ह विचार आहे, मला पॉझिटिव्ह राहायला सुरुवात करायची, मला जर आजपासून जर पॉझिटिव्ह राहायला सुरुवात करायची तर पहिलं पाऊल नेमकं काय उचलायला पाहिजे? पहिलं पाऊल पॉझिटिव्हिटीचं तुला सांगतो की जे खूप सोपं आहे पण नाही जमत, म्हणजे नाही, आय डोंट नो का नाही जमत आहे ते. पण तू कितीही पुस्तकं चाळ, कितीही आपण म्हणूयात ना, म्हणजे अजून असे खूप पॉडकास्ट ऐक किंवा व्हॉटेवर आपण केलं ना, एकच गोष्ट तुला सगळे मोठे लोक जे त्यांच्या लाईफमध्ये मोठे झाले आपण म्हणूयात, फक्त वयाने नाही, त्यांच्या कर्तृत्वाने, तर ते एकच गोष्ट आपल्याला शिकवतात. माझी मराठी थोडी कच्ची आहे, तुम्हाला हेल्प कर. ग्रॅटिट्यूड आपण म्हणतो ना की थँक्स गिविंग असणं, आणि त्याला मराठीत आपल्याला काय म्हणजे कृतज्ञता आहे ना. आपल्याला ज्या गोष्टी आहेत ना त्याबद्दलची कृतज्ञता बाळगणं ज्या दिवशी मी सुरू करेल ना, तुला सांगतो त्या दिवशी निगेटिव्हिटी राहतच नाही रे. म्हणजे जसं मी तुला म्हटलं ना की पेनड्राईव्ह हरवला पण मी आहे, मोबाईल हरवला पण मी आहे, त्यातून पॉझिटिव्हली शोध. म्हणजे त्या मोबाईलमध्ये ज्या ज्या लोकांचे फोटो आहेत ते लोक पण आहेत. मी ते फोटो परत काढू शकतो. पण तो मोमेंट आहे ना, त्या मोमेंटला तो थॉट येणं, मग ते कसं आहे की आपण जर आपल्या लाईफमध्ये ग्रॅटिट्यूडचं प्रॅक्टिस केलं, थँक्स गिविंगचं प्रॅक्टिस केलं, कृतज्ञताचं प्रॅक्टिस केलं, आणि फक्त म्हणायला नाही, आणि मे बी मी म्हटलं ना म्हणण्यापासून सुरुवात करू शकतो. हे लहानपणी आपल्याला शिकवायचं ना, कोणी तुला रबर दिलं, पेन्सिल दिलं, म्हण थँक्यू. आपल्याला काय थँक्यू म्हणायचं नाही का. पण ते शिकवलं आपल्याला तेव्हा, बरोबर, की ह्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे मला तरी असं वाटतं की आजपासून जर आपण पॉझिटिव्हिटीची सुरुवात आपल्या लाईफमध्ये करायचा विचार आपण करतोय ना, तर त्याला एकमेव पर्याय काय असू शकतं की आज मी थँक्यू म्हणेन. मग कधी मला वाटतं माझ्या लाईफमध्ये काय नाहीच आहे, तू जगतोय भाऊ.
मेला नाही ना तू. म्हणजे तुझ्या लक्षात येते का की आज जेव्हा मी सकाळी डोळे उघडले, म्हणजे जगावरचा स्टॅटिस्टिक काढा, मी पाहिलं नाही, थोडं तुम्हाला प्रश्न आधी सांगितलं असतं, मी पाहून आलो असतो. कितीतरी लोकांनी आजची पहाट पाहिली नाही. म्हणजे खरं आहे ना, म्हणजे म्हणजे आज कितने लोक नाही आहे ना. आपण एवढ्या मोठ्या कोविडच्या संकटातून आपण बाहेर पडलेलो आहे. असे खूप संकटं आलेले आहेत, त्याच्यातून आपण बाहेर पडलेलो आहेत. पण तेव्हा जो धीर है ना, एकच कबीरदासन दोहा घेतो इथं की धीरे धीरे रे मना धीरे से सब होय, माली सीचे 100 घडा ऋतू आए फल होय. म्हणजे आपण आपल्या मनाला जर धीर धरायला शिकवलं की सगळ्या गोष्टी त्यांच्या वेळेवर होणारच आहेत, ही पॉझिटिव्हिटी आहे. सगळ्या गोष्टी होणार, म्हणजे का नाही होणार, म्हणजे मला असं म्हणायचं आहे. म्हणजे धीरे धीरे रे मना, कबीरदास काय आपल्या मनाला सांगतात की अरे मना थोडं धीर धर, हळूवारपणे घे, सगळ्या गोष्टी होईल, धीरे धीरे से सब होय, मालिसीचे 100 घडा. म्हणजे मी आता समजा इथं एक फुलबाग केली आहे आणि मी त्याला 100 घडे पाणी टाकतोय, त्याला फूल येणार नाही, मी खूप कष्ट केलेत आणि म्हणून माझं जर अट्टहास असेल की त्याला फूल यावं, ते येणार नाही. ऋतू आहे फल होय, जेव्हा त्याचा ऋतू येईल तेव्हा तू त्याला गडावर पाणी नाही तरी टाकलं ना, देव वर्षाव करेल आणि त्याला फळ येणारच आहे, त्याला फूल येणारच आहे. तर कृतज्ञता, म्हणजे मला असं वाटतं पॉझिटिव्हिटी ची सुरुवात तू जे म्हणतोय ती जर करायची असेल ना, तर 2च सजेशन मी देईल. एक, बी थँकफुल. मला जे आहे ना, माझ्याकडे काही नाही आहे ना, तर मी जिवंत आहे. मला असं वाटतं मिनिमम तेवढं तर, म्हणजे त्याचं मिनिममचं मॅक्झिमम आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणजे गोष्टी मिळवण्यामध्ये, लोक मिळवण्यामध्ये, नाव मिळवण्यामध्ये, पैसा मिळवण्यामध्ये मे बी मी ते विसरूनच गेलो की मी जिवंत आहे. म्हणजे लाईफबद्दलची कृतज्ञता जर मी बाळगायला सुरुवात केली ना, हा पहिला खूप सोपा वाटणारा, पण तुला सांगतो खूप अवघड आहे. म्हणून तू सुरुवात अशी करू शकतो की माझ्याकडे 2 व्हीलर आहे, माझ्याकडे घर आहे, वॉटेवर तुमच्याकडे जे काय असेल ना, मग वस्तू. कारण आपल्याला काय झालं आहे ना, चेतनांपेक्षा आणि भावनांपेक्षा आणि विचारांपेक्षा ना वस्तूंची किंमत थोडी जास्तच आहे. आज आपण त्या जगात जगतोय. मग वस्तू मोज बाबा तू. माझ्याकडे एक पेन आहे, म्हणजे याचं थँक्यू म्हण. पण नाही म्हणत आपण, म्हणजे नाही का, माझ्याकडं माझे पॅरेंट्स असतील, भाऊ असेल, तुम्ही एकटेत तुमच्या आयुष्यात, तुम्ही जिवंत आहेत. तुम्हाला भाऊ बहीण नाही, तुम्ही कोणाचे भाऊ बहीण होऊ शकता. बरोबर. म्हणजे एक तर थँक्स गिविंग, कृतज्ञ राहणे नेहमी. आपण एक्झॅक्टली ऑपोजिट करतो, कृतज्ञ होतो आपण. कृतज्ञ होण्यापेक्षा थोडाच फरक आहे ना, मग आपल्याला कळत नाही. तर ते कृतज्ञ असावं आपण सगळ्या गोष्टींसाठी. म्हणजे वाईट जरी झालं तरी त्याला थँक्यू, एवढं लेवलचं थँक्स गिविंग पाहिजे. ते त्याच्यावर एक पॉडकास्ट होईल सेपरेट, पण आता वेळ नाही आपल्याला. तर एक तर थँक्स राहणे, आणि दुसरं तुला म्हटलं ना की सबुरी, साईबाबा नाही, श्रद्धा सबुरी, विश्वास आणि पेशन्स. पेशन्सला काय म्हणता येईल आपल्याला मराठीमध्ये, म्हणजे संयम. या 2च गोष्टींचा अभ्यास मी जर चालू केला ना, तर मला वाटतं माझ्या लाईफला पॉझिटिव्ह होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. की जर मी कृतज्ञ राहिलो, संयमी राहिलो, आणि बस मला वाटतं 2 जरी ठेवल्या तरी खूप झालं. खूप काय जास्त गोष्टी सांगितलं आपल्याला, बर्डन येतं एवढं करायचं. 2च करायचं, कृतज्ञ राहायचं आणि संयमी राहायचं. बरोबर आहे सर. म्हणजे आयुष्याकडे बघताना आपण सकारात्मकता म्हणजे ते काही खूप मोठी डेफिनेशन आहे किंवा तो खूप सखोल अभ्यास आहे, तसं काही नाही. सिंपल आयुष्य जगता जगता पण आपण आनंदी राहू शकतो. फक्त आपला पाहण्याचा दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे. नक्कीच सर, म्हणजे तुमच्यासोबत जी चर्चा घडून आली त्यातून एक सकारात्मकता आम्हाला नक्की भेटली, आमच्या श्रोत्यांनाही नक्की भेटली असेल. जे काही विचार तुम्ही आज आमच्या या पॉडकास्टमध्ये मांडले, त्यातून आमचे श्रोतेवर्ग, मी म्हणा किंवा आमची सर्व टीम, त्यातून नक्कीच काहीतरी सीख नक्की घेईल आणि असाच सकारात्मकता विचार हा आपल्यामध्ये डेव्हलप करत राहूया. सर, तुम्ही इथं या ठिकाणी आलात, आमच्या सर्व श्रोत्यांना, आम्हाला सकारात्मकता म्हणजे काय याबद्दल खूप चांगलं मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खरंच मनापासून आभार. थँक्यू आपला सो हा मच. पॉडकास्ट असाच कंटिन्यू चालत राहणार आहे. नवीन नवीन विषयांसह आपण भेटत राहणार आहोत. तुम्ही सुद्धा आपल्या पॉडकास्टसोबत जॉईन राहा. तोपर्यंत भेटूया आपण आपल्या नवीन विषयासह तुमच्या आमच्या मराठी पॉडकास्टसोबत, ज्याचं नाव आहे ऐकूया बोलूया. धन्यवाद.